हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं माजी आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। यावरून दुखावलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटावर टीका केली। मी शिवसेनेकडून निवडणूक लढावी असं खासदार संजय राऊत म्हणत असतील तर ते माझ्या स्वाभिमानी संघटनेत येणार आहेत का असा प्रतिप्रश्न करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीकास्त्र सोडलं। शिवसेना पक्ष आणि स्वाभिमानी संघटना यांच्या इंटरेस्टचा भाग होता। त्यांना त्यांच्या पक्षातून फुटून गेलेल्या खासदारांना पराभूत करायचं होतं आणि मला निवडून यायचं होतं। समान उद्देशाचे दोन लोक एकत्र येऊ शकतात आणि त्या न्यायाने मी भेटलो। यात दुसरं काय बाकीच्यांचा संबंध मित्र एक असं निर्माण केलं जातं की आता राजू शेट्टी साखर कारखान्यात वरचे शेतकरी असं म्हणून सहानुभूती मिळवतात, असं आता एक चित्र रंगवलं जातं। सहानुभूती मिळवायचं कारणच काय? सगळे साखर कारखानदार आहेत कुठं सांगा ना मला, आणि जे नाहीत तेही छुपे आहेत हेही मला माहिती आहे। त्यांनी जाहीर करावं आम्ही त्या उमेदवाराच्या बाजूला नाही म्हणून साखर कारखानदारांनी। राजू शेट्टी मशाल चिन्हावर निवडणूक लढवून आपली चळवळ आणि पक्ष राखता आला असता असं संजय राऊत म्हणतात। कसं? संजय राऊत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत येतील आणि शिवसेनेचं काम करत राहतील। शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांचे वडील विश्वास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत असं सांगत माजी खासदार राजू शेट्टींनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी एकत्र येऊन माझ्यासारख्या शेतकरी नेत्याला पराभूत करण्याच्या हालचाली सुरू आहेत, याचा पुनरुच्चारही माजी खासदार शेट्टींनी केला। त्यांच्याकडून मला निमंत्रण आलं म्हणून त्यांना मी जाऊन भेटलो। त्यांची अशी इच्छा होती की पाठिंबा द्यायचाच आहे तर मग एक वेळा त्यांनी मातोश्रीपर्यंत आलं पाहिजे। ठीक आहे म्हटलं, शेवटी उमेदवाराला मत मागण्यासाठी अनेकांचे उंबरटे झिजवावे लागतात म्हणून मी गेलो। परंतु अशी शेवटच्या क्षणी अशी अट घातल्यानंतर मी नकार दिला। हो, आता जर चित्र बघितलं तर माझ्या विरोधातले जे उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर, त्यांचे वडील गेली 20 वर्ष सांगली जिल्ह्यातील विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत आणि या सगळे कारखानदार आज त्यांच्या पाठीमागे पूर्ण ताकदीनं उभे राहिलेले आहेत। तेव्हा हे कारखानदार विरुद्ध शेतकरी असंच ही लढाई आहे। सांगली लोकसभेसाठी विशाल पाटील यांना डावलण्यातून वसंतदादांचं घराणं संपवण्यासाठी हा निर्णय घेतलाय की काय असा सवालही माजी खासदार शेट्टींनी केलाय। शिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात 6 जागा लढवण्यावर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं। सांगली, परभणी, माढा या लोकसभेच्या जागांबरोबरच बुलढाणा इथं रविकांत तुपकर उमेदवार असतील असं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना उमेदवार देणार नसून या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती उभे असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या वेगळ्या भावना आहेत असंही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं।